और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नाटक करा साहेब, मला किती तकलीफ व्हायला लागली, किती सिरियस मध्ये आहे. माझ्या नवऱ्याला हमला करायला लागले. माझ्या नवऱ्याला मारायचा धोका आहे. माहिती का, माझ्या नवऱ्याला म्हणते तुला आल्यावर मारली. 3-4 दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये पडली. माझा लेकरू पुरं आतमध्ये झालं आहे, पुरं ठेच झालं आहे, आता जागेवर मेलं आहे. ती काय करतात ते पोलीस लोक, मी काही कारवाई करायला लागलं नाही त्यांच्यावर. जीवाला किती खतरा झाला आहे. माझ्या बहिणीचं पोरं 7-7 जण 8-8 जण मारले, रोड आणलेत मारायला, डोक्यात टाकायला, बाटल्या हल्ले फेकून काचाच्या. त्याचे नाव अफसर शेख, सब्बीर शेख आणि बाबा करीम शेख. त्याच्या बायाचं नाव सलमा शेख, बीबी शेख, निया शेख आणि यास्मिन शेख. एवढ्या जणांनी माझ्या बहिणीच्या पोराला मारून मला मारलं. पुरे फॅमिली मारली आणि त्याची पोलीस लोक ऐकायला लागलेत, आमची कारवाई नाही करायला लागल्यात. आम्ही काय करायचं आता? आमचे लेकरं बारीक लेकरं आहेत. म्हणजे लेकरं मग धमकी मला दारापाशी बॅट कुरडी ते ठेवून माझ्या नवऱ्याला मारायला. त्यांच्या जीवाला कचरा, बारीक लेकरं कचरा आहे, त्यांना पण धमकी देऊन चालल्यात आणि बोलतात पैसे घ्या, 3 लाख केस दबवा. किती कचरा आहे, मला किती धोका झाला आहे माझ्या जीवाला माहिती आहे का. माझ्या पोटातला भाग गेलाय, पुरं हे झालं माहिती आहे का, खतम झालं जागेवर. मला एवढ्या लोकांनी लाथा मारल्यात. माझ्या बहिणीच्या पोराला काली पाडून मारलं, बांधून. त्यांना पण आईबाप नाही आहे, मी आहे त्याची मावशी. त्याला पण धोका दिला मारायचा. मग बांधून मारा. काय खबर करतात पोलीस लोक, भवीर साहेब त्यांना पळून लावायला आले मालेगावला. आता मी काय करायचं? माझ्या जीवाला किती कचरा झाला आहे. माझ्या लेकरं वनवास पण त्यांना काढली. माझ्या लेकरांना किती कचरा आहे, माझ्या नवऱ्याला कचरा आहे. बॅट ठेवण्यात मारायचं दारजापाशी त्यांना. माझ्या बहिणीच्या पोरनं माझ्या नवऱ्याला जर कारवाई करायला लागलं ते पोलीस लोक, मौल्याचे पोलीस लोक, खडकपाड्यावाले लोक कंप्लेंट घ्यायला नुसतं हाकला लागले. चोरला बडे लोकांचे घरं फोडून खातात ते लोक. त्यांचं ऐकतात, इमानदार लोकांचं ऐकत नाही आहे. आम्ही रोजी करून खातो, 4 घरचे भांडं घासते मी. बिना कामाचं मला मारलं या लोकांनी घरात घुसून. काय करायचं आता? कारवाई करायला लागत नाही. पोलीस लोक त्यांना उचलायला लागलं, हुशार करायला लागल्यात. पैसे खावत आणि माझं बाळ पोटात वाढलं, माझ्या जीवाला कचरा झालाय माहिती आहे का. काय करायचं आम्ही? माझ्या नवऱ्याला धमकी दिली मारायची, पोराला माझ्या मोठ्या पोराला पण धमकी दिली मारायची. त्या लोकांनी झगडा सुरू केला. घरी येऊन घांगण शिवे द्यायला लागले सगळेजण येऊन बाया. पण मध्येच कंप्लेंट माघारी गेले तर तुला आम्ही कलास करू, हे करू, ते करू. माझ्या बाळ आतमध्ये वाढलं, किती कचरा माझ्या जीवाला. त्यांच्यावर कारवाई करा लवकर, त्यांना अटॅक करा. डोक्यावरील टोपी काढून ती टोपी आरोपीनं स्वतःच्या डोक्यात घातली. त्यानंतर हीच टोपी तक्रारदार यांनी आरोपीच्या डोक्यावरून काढून आपल्या मित्राला पुन्हा परत दिली. याच गोष्टीचा आरोपीला राग येऊन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत आरोपीनं गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथ मारल्यानं तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण नजीक मोने गावातील लहुजी नगरच्या मैदानात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. बाबा उर्फ नवाब असलम शेख वय 24, शब्बीर असलम शेख वय 35,
अफसर असलम शेख वय 30, शाहरुख शेख वय 27, सर्व राहणार लहुजीनगर मोहणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचं नाव असून 4ही आरोपी फरार झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मोनू फुलारी वय 21 वर्ष हा मोहणे गावातील लहुजीनगरमध्ये राहत असून त्याच्याच शेजारी 4ही आरोपी कुटुंबासह राहतात. त्यातच 9 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजल्याच्या सुमारास लहुजीनगरच्या मैदानात आरोपी बाबा उर्फ नवाब याने तक्रारदार मोनू यांचा मित्र बिगर कांबळे याच्या डोक्यातील टोपी काढून स्वतःच्या डोक्यात घातली. त्यानंतर हीच टोपी तक्रारदार मोनू यांनी आरोपीच्या डोक्यावरून काढून मित्र कांबळे यांना परत दिली. टोपी काढल्याच्या रागातून आरोपी बाबा उर्फ नवाब याने मारहाण करत इतर आरोपींना बोलावून तक्रारदार मोनू यांनी त्याच्या मित्र बिगर कांबळे यांना दोघांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत असताना तक्रारदार मोनू यांची मावशी या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता आरोपी शाहरुख याने त्यांच्या पोटात जोरात लाथ मारली. खळबळजनक बाब म्हणजे त्या गरोदर होत्या. त्यातच त्यांच्या पोटात आरोपीनं लाथ मारल्यानं त्यांच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला. दरम्यान या महिलेला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करून त्यांच्या पोटातील मृत्यू बाळ तातडीने शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्यानं त्यांचा जीव बचावला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 4ही आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.